प्रतिसाद द्यायचा आहे. जणू काही संस्कृतीच्या दहीहंडीचीच त्यांनी अशी नजर काढलेली असावी. वा वा वा, सुंदर. जरा टाळ्या वाजूया, अभिनंदन करूया त्या गोविंदा पथकाचं. अभिनंदन. खरंच कौतुक आहे. फार सुंदरशी सलामी त्या राधेने दिली असं म्हणायला हरकत नाहीये. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो. जागा करून द्या, जागा करून द्या, जागा. फक्त पाणी द्या, पाणी. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आज या ठिकाणी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. गेल्या शनिवारी 18 तारखेला प्रभू श्रीरामाचं हे छान असं स्वरूप, सुंदर स्वरूप आपण सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना इथे देत आहोत. संस्कृतीची दहीहंडी या निमित्ताने आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांसाठी जरा टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. तसेच आमचे लढवय्ये खासदार पहिले जय जवान गोविंदा पथक, जय जवान गोविंदा पथकाला आपण संधी देत आहोत. आज आपल्या महाराष्ट्राच्या 75,000 गोविंदांचा जो विमा आहे तो राज्य शासनाच्या वतीनं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं हे देण्यात आलेलं आहे. आजच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. ती फक्त आणि फक्त सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमुळे आहे. आणि तसंच आपल्या राज्यामध्ये प्रो गोविंदाच्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्राच्या या उत्सवाला, खेळाला जगभरामध्ये प्रसिद्धी मिळणारं जर कुठलं कारण असेल तर ते फक्त आणि फक्त सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. मी महाराष्ट्राच्या तमाम गोविंदांच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा हार्दिक हार्दिक आभार आज या ठिकाणी व्यक्त करत आहे. आणि असंच प्रेम, असंच आशीर्वाद आणि असंच सहकार्य आमच्या या गोविंदांवर साहेबांचं असून दे अशी विनंती सुद्धा सर्व गोविंदांच्या वतीनं करत आहे. आणि सगळ्या मीडियाला आता विनंती आहे की आपण मागच्या बाजूला जा, जेणेकरून साहेबांना वर्तकनगरचा राजा कुठे या ठिकाणी नवी मुंबई स्ट्रायकर्सचे संघमालक अर्जुन कंधारी यांचं या ठिकाणी स्वागत आहे. प्रो गोविंदामध्ये त्यांचं गोविंदा पथक सुद्धा 16 संघांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. असे अर्जुन कंधारी माझे युवा सेनेचे ते सहकारी सुद्धा आहेत, महाराष्ट्रामध्ये कोर कमिटीमध्ये काम करत आहेत. अर्जुन कंधारींचं संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो.
प्रियांक सरनाईकांना विनंती करतो. अगदी म्हणजे आता जय जवान गोविंदा पथकाचा तो विश्व विक्रम नोंदवतायत का हे मात्र आपलं पाहणं आहे आता. काय विनीत वाटतंय? अगदी अगदी वाटतंय, मनापासून वाटतंय आणि मनापासून इच्छाही आहे की तो विश्व विक्रम त्यांनी पूर्ण करावा. पूर्वेशीने तर मगाशी सांगितलंय लकी मॉस्कॉट म्हणून ज्यांची ओळख आहे असे आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब इथे आलेले आहेत. म्हणजेच काय तो विक्रम इथे केला जाईल या संस्कृतीच्या दहीहंडीमध्ये आणि तो विक्रम करण्यासाठी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ज्या गोविंद एकता मित्र मंडळ ठाणे, एकता मित्र मंडळ मरोल. ठाणेचा कुठे? म्हणजे ठाणे आणि त्यानंतर मरोल. नका थांबू. हार्नेस कंपल्सरी आहे मित्रा तुला. त्यानंतर मनाचे राजा गोविंदा पथक कुठे? एकता मुंबईच्या मागे तुम्ही लाईन लावून ठेवा. राहुल गोविंदा पथक कुठे? यांच्या मागे. त्याची नोंद आहे 2011 मध्येच त्यांनी इथे 9 थर लावले होते आणि 9 थर लावणं अगदी सहज काम त्यांच्यासाठी झालंय. परंतु या वर्षी मलाही असं वाटतंय आणि कुठेतरी असं मनातून वाटतंय की या गोविंदा पथकाने 10 थर इथे रचावे. अगदी खरंय, पण काही गोष्टी अशा असतात की आपल्याला नजरे देखत सोप्या वाटतात, सहज वाटतात, पण त्याच्या मागे केलेली मेहनत ही वर्षभराची मेहनत आहे ती मात्र पणाला लागत असते आणि ती मेहनत जी आज जय जवानने केलेली आहे ती बघूया सार्थकी लागते का. 10 थरांचा विश्वविक्रम आज नोंदवतायत का. आणि आतापर्यंत 3 ठिकाणी 9 थर लावून आलेले आहेत जय जवान गोविंदा पथक. आता 10 थर हा विश्व विक्रम आपल्या सगळ्यांना खुणावतोय.